आज आपण विसर्ग संधी जे आपल्या संधीतला तिसरा प्रकार आहे ते घेणार आहोत मित्रांनो। मराठी ट्युटर या चॅनलला तुम्ही चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। तर आपण तिसरा प्रकार जो संधीतला राहिला होता तो बघणार आहे आणि त्याच्यानंतर मराठी विशेष संधी हा प्रकार राहणार आहे। तर विसर्ग संधी काय आणि त्यात काय काय नियम आहे आता आपण ते पुढे बघू। सुरू करण्या अगोदर मित्रांनो, मराठी व्याकरण या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा, कारण की आणखीन पुढे आपल्याला खूप सारे प्रकरणं घ्यायचे आहेत मित्रांनो। आणि माझ्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक सबस्क्राईब बटन दिसेल मित्रांनो, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। केव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करेल मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। आणि या लेक्चरची पूर्ण माहिती तुम्हाला मराठी ट्युटर या ब्लॉगवर मिळून जाईल। हा एक ब्लॉग आहे, त्याच्यावर याची पूर्ण स्क्रिप्ट तुम्हाला मिळेल। तर आता विसर्ग संधी काय? विसर्ग संधी मित्रांनो, विसर्ग संधी एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो त्यास विसर्ग संधी असे म्हणतात। आता विसर्ग संधी विसर्ग असेल आणि त्याच्यासोबत व्यंजन असेल आणि तेव्हा होऊन जी संधी होईल त्याला विसर्ग संधी, किंवा विसर्ग असेल अधिक स्वर असेल आणि याच्या एकत्रीकरणातून जी संधी होईल त्याला विसर्ग संधी आपण असं म्हणू। आता आपल्याला नियम काय सांगतो आहे, डेफिनेशनमधून अर्थ काय निघतो आहे आपण ते आता पुढे बघू। आता बघा, विसर्ग संधीमध्ये जो पहिला प्रकार आहे तो विसर्ग उकार संधीचा आहे। विसर्ग उकार संधी, आता याच्या आपल्याला अगोदर संज्ञा काय ते बघू। विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील स्वरामध्ये मिसळून त्याचा ओ होतो, आपल्याला असं सांगितलेलं आहे संज्ञेमध्ये। आता आपण इथे मित्रांनो मी डायग्राम काढलेली आहे, त्याच्यामध्ये बघा मित्रांनो हा विसर्ग आहे आणि या विसर्गाच्या मागे अ आला आहे जो आपल्याला नियम सांगतो आणि त्याच्या पुढे हा म्हणतो की आपल्याला व्यंजन आलं पाहिजे, तर व्यंजन आलं पाहिजे। आणि मग अशी सिच्युएशन असली की मित्रांनो हा विसर्गाचा उ होणार आणि हा उ मध्ये मिसळला की ओ होतो। आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलेला आहे की जेव्हा अ मध्ये उ मिसळतो तेव्हा ओ होतो। आता आपण शब्द बघू मित्रांनो, म्हणजे आपल्याला नियम समजेल। त्याच्या अगोदर मित्रांनो याच्यामध्ये शब्द कोणते कोणते येतात ते बघू आपण। जसं मनोरथ, मन अधिक रथ। जेव्हा आपण विसर्ग चा उच्चार करतो तेव्हा आपण श्वास सोडतो, त्याच्यामुळे यशोधन यशधन असं आपण विचार करताना म्हणू शकतो। मनोगत मन अधिगत, मनोरंजन मनोरंजन, अधोवदन अधोवदन, तेजोनिधी तेजनिधी, अधोमुख अधोमुख, रजोगुण रजोगुण। आता याच्यामध्ये आपण मनरथ याचा विग्रह करू, म्हणजे आपल्याला नियम थोडा चांगल्या प्रकारे समजेल। आता मनोरथ मन अधिक रथ असं आपल्याला याच्यामध्ये सांगितलं आहे, मनरथ। आता मनरथ मला जेव्हा आपण मित्रांनो फोड करू या शब्दाची मनरथची, तेव्हा आपल्याला याच्यामध्ये बघा काय काय आपल्याला दिसतंय। याच्यामध्ये म अधिक न अधिक विसर्ग अधिक र अधिक थ, मग म अधिक न मधून हा अ स्वर बाहेर काढला, त्याच्यानंतर विसर्ग अधिक र अधिक थ अधिक म अधिक। आता मित्रांनो आपला नियम जो आपल्याला सांगितला डायग्राममध्ये जसं मी दाखवलं तशी सिच्युएशन इथे बनली आहे। विसर्गाच्या मागे हा अ स्वर आणि त्याच्या पुढे व्यंजन आलं आहे मित्रांनो, व्यंजन आलं आहे। तर अशी सिच्युएशन आली की ह्या विसर्गाचा हा उ झाला आणि हु अ मध्ये मिसळून ओ झाला आणि ओ हा लंगडा जो न आहे त्याच्यामध्ये मिसळून मनोरथ हा शब्द बनला। विसर्ग उकार संधीचा पहिला विग्रह जो आहे मनोरथचा हा असा शब्द बनलेला आहे मित्रांनो। आता आपण विसर्ग र संधी काय ते बघू, जो दुसरा प्रकार आहे विसर्ग संधीमध्ये। विसर्गाच्या मागे अ आ खेरीज कोणताही स्वर आल्यास व पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र होऊन संधी होते त्यास विसर्ग र संधी असे म्हणतात। आता विसर्गाच्या मागे अ आ खेरीज, खेरीज म्हणजे सोडून। आता इथे पुन्हा मी एक डायग्राम काढली आहे जे तुम्हाला लवकर समजेल। विसर्गाच्या मागे अ आ खेरीज, इथे मी चूकचं चिन्ह दाखवलं आहे मित्रांनो, म्हणजे हे अ आ सोडून त्याच्या पुढे मृदू आणि त्या विसर्गाच्या पुढे मृदू वर्ण म्हणजे 3, 4, 5, 12 स्वर आणि अर्धस्वर हे सर्व मृदू व्यंजन वर्णामध्ये येतात। त्याच्यासाठी तुम्हाला मागचे व्हिडिओज बघणं आवश्यक आहे मित्रांनो। आणि
मग हा विसर्गाचा र होईल. ठीक आहे. आता आपल्याला नियम सांगितलं, मी ते डायग्राममध्ये तो इलिस्ट्रेट करून दाखवला तुम्हाला थोडा जास्त स्पष्टीकरण देण्यासाठी. आता आपण याच्यामध्ये शब्द कोणते कोणते येतात ते बघू. दुर्जन, दु अधिक जन, निरंतर, निर अधिक अंतर, बहिरंग, बहिरंग, दुरात्मा, दु अधिक आत्मा, निर्विकार, अधिक विकार, निर्लोभ, निर्लोभ, निरिच्छा, दुर्दैव, दुर्वासन. या सर्व मी याच्यातला एक करून दाखवणार मित्रांनो, बाकीचे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आता आपण याच्यात मित्रांनो बघू. दुर्जन हा शब्द आहे. दुर्जन, दु अधिक जन असा शब्द बनला आहे. अधिक, मग आपण याची फोड करू. मग दुर्जनमध्ये द अधिक उ अधिक हा विसर्ग अधिक ज अधिक न. आता इथे सिच्युएशन पहा. हा विसर्ग जो आहे याच्या मागे हा उ आलेला आहे आणि याच्या पुढे हा मृदुवर्ण आलेला आहे, व्यंजन आलेलं आहे, ज्याला आपण वर्ण पण म्हणतो. तर ह्या विसर्गाचा र झालेला आहे आणि हा र हा ज मध्ये मिसळलेला आहे. मग द अधिक उ जो उकार आहे अधिक जला हा रफार आली र मुळे न, दुर्जन हा शब्द बनलेला आहे. तसंच तुम्ही बाकीच्या शब्दांचं करून बघा. आता विसर्ग र संधीमध्ये आणखीन एक नियम सांगितला मित्रांनो. आपण जास्तीत जास्त नियम घेण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आपलं काही प्रकरणातलं सुटलं नाही पाहिजे त्याच्यासाठी, आणि आपण जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व करू शकू मराठी ग्रामरमध्ये. आणि पुष्कळच्या स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा क्लरिकल एक्झाममध्ये, MPSCच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारतात, हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त नियम घेणार मित्रांनो. र या व्यंजनापुढे र आल्यास पहिला रचा लोप होतो व मागील रस्व स्वर असल्यास तो दीर्घ होतो. नीरस व नीरव, नीरज असे शब्द आहेत. त्यातला मी नीरसचा करून दाखवून, नीरव आणि नीरजचं तुम्ही करायचं. तर आता नीरस, नीरसमध्ये हा आपण फोड केल्यानंतर नी अधिक रस असे दोन शब्द निघणार. आणि नी न अधिक हा रस्व ई आहे मित्रांनो, इथे लक्ष द्या. आणि हा विसर्ग अधिक र अधिक स. आता ह्या विसर्गाच्या मागे आता आपल्याला काय म्हणतं आहे, विसर्ग आपल्याला जो अगोदरचा नियम सांगितला होता, विसर्गाच्या मागे अ आ खेरीज कोणताही स्वर आले असतं. इथे ई आलेला आहे आणि त्याच्या पुढे समोर हा र मृदुवर व्यंजन आलेलं आहे. तर अशा वेळेस आपल्याला माहिती आहे की या विसर्गाचा र होतो मित्रांनो, पण आता र पुढे र आलेला आहे मित्रांनो. आता त्याच्यामुळे हा नियम तयार झाला आहे. र या व्यंजनापुढे र आल्यास पहिल्या रचा लोप होतो. मग हा जो एक र आहे हा याचा लोप होईल आणि हा जो ई रस्व आहे हा दीर्घ बनेल आणि तो या न मध्ये मिसळेल, म्हणजे नी अधिक र अधिक स, नी रस असा शब्द बनेल मित्रांनो. आणि ह्या नीरव आणि नीरजमध्ये सुद्धा हा नियम लागू होतो. आता आपण पुढचं आणखीन एक नियम बघूया. विसर्ग र संधीमध्ये पदाच्या शेवटी र येऊन त्याच्या पुढे कठोर व्यंजन आल्यास त्या रचा विसर्ग होतो. पदाच्या शेवटी र येऊन त्याच्या पुढे कठोर व्यंजन आल्यास त्या रचा विसर्ग होतो. अंतकरण, चतुर्सूत्री असे दोन शब्द आहे. आता अंतकरण, आता अंतकरणमध्ये अंतर अधिक करण असे दोन शब्द आहे. मग आपण याची फोड केली आणि फोड केल्यानंतर आपल्याला या पहिल्या पदाच्या शेवटी र आला आणि त्याच्या पुढे पदाच्या शेवटी र आला आणि त्याच्या पुढे हे कठोर व्यंजन आलं. आता आपल्याला माहिती आहे कठोर व्यंजन कोणते आहे, तर हे क जे कठोर व्यंजन आलं त्याच्यामुळे हा रचा विसर्ग झाला मित्रांनो. आणि चतुर्सूत्रीमध्ये अंतकरणमध्ये इथे मी विसर्ग नाही दाखवला आहे, सूत्रीमध्ये पण नाही दाखवला आहे, पण तुम्ही ते करेक्शन कराल मित्रांनो इथे अंतकरणमध्ये. आणि हा शब्द तयार झाला आहे अंतःकरण. ठीक आहे. इथे हे चतुर्सूत्रीमध्ये विसर्ग पाहिजे मित्रांनो, इथे पण तिथे लक्ष द्या तुम्ही थोडंसं. नंतर विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या रच्या मागे अ हा स्वर येऊन पुढे मृदू व्यंजन आल्यास तो र तसाच राहून संधी होते. पुनर्जन्म, अंतरात्मा हा पण एक विसर्ग संधीमध्ये नियम आहे. विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या रच्या मागे अ हा स्वर येऊन पुढे मृदू व्यंजन आल्यास तो र तसाच राहून संधी होते. आता पुनर्जन्ममध्ये पुनर अधिक जन्म असे दोन शब्द निघणार मित्रांनो. आता ह्या पु अधिक न अधिक र अधिक ज अधिक न, पु न मधून हा अ बाहेर निघाला आणि हा र तसाच राहिला. इथे र अधिक ज अधिक न. आता इथे रच्या मागे अ हा स्वर आला आणि त्याच्या पुढे ज हे मृदू व्यंजन आलं. तर अशा वेळेस मित्रांनो र हा कायम तसाच राहतो. आपल्याला हा नियम सांगतोय. पुनर्जन्म अंतरात्मामध्ये, त्याच्यामध्ये अंतरात्मामध्ये तुम्ही करून बघाल तर तुम्हाला सुद्धा. आणि मग हा र हा ज मध्ये रफार लागते आणि पुनर्जन्म हा शब्द तयार होतो. पुष्कळचे नियम मराठी
मध्ये दिलेले आहेत मित्रांनो. आपण जास्तीत जास्त नियम घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता आणखीन एक नियम, विसर्गाच्या मागे अ हा स्वर येऊन पुढे क ख प फ ही व्यंजने आली तर विसर्ग कायम राहतो व पुढे अन्य स्वर आल्यास तो विसर्गाचा लोप होतो. प्रांत काल तेजपुंज इत उत्तर अतैव. आता आपण विसर्गाच्या मागे अ हा स्वर येऊन, आता विसर्गाच्या मागे आपण अ हा स्वर घेऊ आणि त्याच्या पुढे अन्य स्वर घेऊ. आपण एक स्वर असेल त्याच्या पुढे आणि त्यावेळेस आपल्याला बघायचं की काय होते. मग इथं उत्तर हा त्याचा आहे. तर इ अधिक त अधिक हा विसर्ग अधिक उ अधिक तत् अधिक र असं आपण त्या शब्दाची इथं उत्तरची फोड केली. इथं अधिक उत्तरचे 2 शब्द असल्या म्हणजे विसर्गाच्या मागे हा अ आणि त्याच्या पुढे हा उ स्वर आला. आता अशी जर सिच्युएशन असली मित्रांनो तर हा विसर्गाचा लोप होतो आणि दुसऱ्या सिच्युएशनमध्ये विसर्गाचा लोप होणार नाही मित्रांनो. मग इ अधिक त अधिक अ अधिक उ अधिक तत् अधिक र इत उत्तर असा शब्द बनेल. तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला समजेल मित्रांनो ह्या गोष्टी. आता आपण पुढे आणखीन एक सिच्युएशन बघू. विसर्ग असेल, नियम घेऊ आपण. विसर्गाच्या मागे अ हा स्वर येऊन पुढे क ख प फ ही व्यंजन आली तर विसर्ग कायम राहतो व पुढे अन्य स्वर आल्यास विसर्गाचा लोप होतो. त्याच्यामध्ये प्रांतकाल तेजपुंज इथं उत्तर अतैव. आताच हा नियम बघितला आहे. आता इथे दुसरी प्रांतकालमध्ये आपण याची फोड केली आणि विसर्गाच्या मागे आता हा त मधून हा अ बाहेर काढला आहे. तला हा लंगडा आहे मित्रांनो. इथे तुम्ही थोडं लक्ष द्या. आणि हा विसर्गाच्या मागे हा अ आणि त्याच्या पुढे हे कठोर व्यंजन क, हे थोडे ॲरो मागे पुढे झाले इथे. आणि अशी सिच्युएशन आली असता हा विसर्ग कायम राहिलेला आहे. याच्या मागच्या सिच्युएशनमध्ये जेव्हा स्वर होता इथे कठोर व्यंजन नव्हतं तेव्हा तो विसर्ग लोप पावला होता. आता तो विसर्ग कायम राहिला आणि प्रांतकाल हा शब्द बनला आहे. तेजपुंज आणि तेजपुंजमध्ये तुम्ही करून बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल. इथं उत्तर आणि अतैव हे अगोदरच्या म्हणजे स्वर आल्यास काय लोप होतो. विसर्ग जेव्हा लोप होईल तेव्हा इथं उत्तर आणि अतैव हे 2 उदाहरणं आहेत. आता आपण आणखीन एक नियम बघू. विसर्गाच्या मागे इ आणि उ हे स्वर असून पुढे क ख प फ ही कठोर व्यंजन आली तर विसर्गाचा श होतो. आता विसर्गाच्या मागे इ आणि उ म्हणतो आहे आणि विसर्गाच्या समोर क ख प भ ही व्यंजने कठोर व्यंजने आली असतात. आता याचा शब्द कोणता आहे? निष्पाप. आता निष्पापमध्ये विसर्गाच्या मागे इ आणि उ पाहिजे जो आहे इथे आणि त्याच्या पुढे प हा कठोर व्यंजन. तर अशा वेळेस हा विसर्गाचा हा श होईल आणि तो लंगडा असेल मित्रांनो, त्याच्यामध्ये स्वर नसेल, त्याच्यामुळे हा सहज हा प मध्ये मिसळतो आणि निष्पाप हा शब्द बनतो. आता ह्याचे शब्द आहे दुष्काळ, दुष्परिणाम, दुष्कृत्य, दुष्कृती, चतुर्गुण. ह्या सर्वांची तुम्ही प्रॅक्टिस करा. आता आणखीन एक नियम, विसर्गाच्या पुढे च व छ आल्यास विसर्गाचा श होतो आणि विसर्गाच्या पुढे त थ आल्यास विसर्गाचा स होतो. आता पहिलेच सांगतो आपल्याला की विसर्गाच्या हा ॲरो पुन्हा इकडे मागे झालेला आहे थोडंसं मित्रांनो. तर हा विसर्गाच्या पुढे च आणि छ, तर अशा वेळेस हा श तयार होईल मित्रांनो. ह्या विसर्गाचा श तयार होईल. हा ॲरो इथे पाहिजे. विसर्गाचा श तयार होईल आणि पुढच्या सिच्युएशनमध्ये म्हणतात की विसर्गाच्या पुढे त थ आल्यास त्या विसर्गाचा श होईल. आणि आता आपण याची उदाहरणं बघू. निश्चल पहिल्याचं उदाहरण आहे. विसर्गाच्या पुढे च आल्यास त्या विसर्गाचा श असेल आणि तो लंगडा असेल, त्याच्यामध्ये कोणताही स्वर नसेल, त्याच्यामुळे तो सहज च मध्ये मिसळतो आणि निश्चल हा शब्द बनतो. आणि दुसरा नियम सांगतोय आपल्याला की विसर्गाच्या पुढे त थ आल्यास या विसर्गाचा स होतो आणि तो त मध्ये मिसळून स्त बनतो. तर असे हे मित्रांनो विसर्ग संधीचे नियम आहे. आणि आता आपण पुढचं जे शेवटचं एक प्रकरण राहिलेलं आहे मित्रांनो, मराठी विशेष संधी, ते पण आपण लवकरच त्याच्यावरही व्हिडिओ बनवू. तुम्ही मराठी ट्युटर या चॅनलला सबस्क्राईब केला आणि त्याला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.